एकच मूल ठेवलंय. किती स्वार्थी विचार आहे तुमचा. मुलावर अन्याय होतोय. माझ्या ओपडीमध्ये येऊन हा फालतू टोमणा सांगताना अनेक पालक अगदी अपराधी भावनेनं विचारतात की डॉक्टर, खरंच आमचं काही चुकतंय का? एक बालरोगतज्ञ म्हणून माझं उत्तर आहे, स्वतःला अपराधी समजणं आधी बंद करा. शास्त्रीय संशोधनानुसार मुलाचा भावनिक, मानसिक आणि सामाजिक विकास त्याला किती भावंड आहेत यावर अवलंबून नसतो, तर त्याला घरातून किती सुरक्षितता, शांतता, आई वडिलांचं मानसिक स्वास्थ्य आणि किती क्वालिटी टाइम मिळतो यावर ठरतो. समाजाच्या दबावाखाली येऊन आर्थिक किंवा मानसिक तणावात ओढाताण करत 2 मुलं वाढवण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार एका मुलाला पूर्ण ताकदीनं, प्रेमानं आणि आनंदाने वाढवणं हा स्वार्थीपणा नाहीये, एक जाणीवपूर्वक घेतलेला जबाबदार निर्णय आहे. फक्त एकुलत्या एका मुलाच्या पालकांनी या 2 चुका आवर्जून टाळा. एकच मूल आहे म्हणून त्याला काचेच्या भांड्यासारखं ओव्हर प्रोटेक्टिव्ह ठेवू नका. त्याच्या प्रत्येक अवास्तव हट्टापुढे झुकू नका आणि त्याला स्वतःच्या चुकांमधून धडपडून शिकू द्या. घरात एकटं ठेवून मोबाईल देण्याऐवजी शेअरिंग आणि सोशल स्किल्ससाठी त्याला रोज मैदानात इतर मुलांसोबत खेळू द्या. हे विसरायला नको म्हणून लगेच सेव्ह करून ठेवा. आणि ज्या पालकांना लोक एका मुलामुळे अपराधी ठरवतात त्यांच्यापर्यंत हा विचार नक्की पोहोचवा. तुमच्या घरात काय परिस्थिती आहे? समाजाच्या समाधानासाठी दबावात दुसरं मूल जन्माला घालणं योग्य, की आपल्या क्षमतेनुसार एका बाळाला सर्वोत्तम आयुष्य देणं? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.